थोडी नावं ठेवणार असल्याशिवाय विकास होत नाही. नावं हे ठेवलीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही विकास कसं करणार. सध्या आता शिरडोनमध्ये शिट्टीचं वातावरण जास्त आहे. मतदारसंघामध्ये शिट्टीचा जोर भरपूर आहे. कारण विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर शिट्टी म्हणजे आमदार साहेबांनी बराच इथं विकास केलेला आहे. 70 वर्षे भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे आम्ही डोक्यावरनं पावसाळ्यामध्ये वैरण्याचा भारानं जनावरांना घातला. पण ज्यावेळी ते प्रथमतः आमदार झाले त्यावेळी त्यांनी आमच्या रस्त्याला, पाणंद रस्त्याला 10 लाख रुपयाचा फंड लावून ज्यावेळी रस्ता केला त्यावेळी आता आमची जनावर पोटभरून खायला लागले. कागदावरची कामं असती तर आम्ही बोललोच नसतो. ते शिट्टीचं म्हणजे पारडं जड आहे. ज्यांनी विकास केलाय त्या विकासाकडे जनता बघणार आहे. त्यामुळे शिट्टीचं वजन जास्त आहे आणि शिट्टी निवडून येणारच. जोरदार शिट्टीचं वातावरण आहे आता गावामध्ये. कुणाला जोरात आहे इकडे? इथे डावकर साहेब शिट्टीचा जोर आहे. जोरदार वारं निर्माण झालेलं आहे आणि याचं सर्वात श्रेष्ठ जर कोणा श्रेय जात असेल तर यड्रावकर साहेबांनी दिलं जायला पाहिजे. शिट्टी वाजणार काय? 100% आमची शिट्टी ही जोरातच वाजणार आहे. कुणा जोरात आहे इकडे? तिथे यड्रावकर गट. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरोडोर गावात. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापल्यानंतर आता या मतदारसंघामध्ये नेमकं सध्याचं वातावरण काय आहे? प्रचाराला शेवटचे 2-3 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि मग हे शेवटचे 2-3 दिवस बाकी राहिलेले असताना कुणाचं पारडं जड दिसतंय, कोण कुठेपर्यंत प्रचारात पोहोचलेलं आहे, विकास कामं कशी आहेत, समस्या काय आहेत, या अन्य घडामोडींचा आढावा आपण केके न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत. या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी, ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे जिल्हा परिषदेला. आणि मग नेमकी लढत या भागामध्ये कशी होते आज आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मामा, शिट्टी लावलाय की काय? कुणाचा आहे जोर? शिट्टीखंड आहे काय? हो, शिट्टीखंड. का बरं शिट्टीखंड आहे? तशी कामच केल्यात. हो, काय केलं? निधी भरपूर आणलाय आमच्या गावाला. आणलाय काय? काय आणलाय? ग्रामपंचायत बांधली, पाण्यात टाक्या बांधल्यात. हा, कोण बांधलं? यड्रावकर सरकारने. म्हणून शिट्टी लावलाय. होय. बर, आता मग पारडं जड दिसतंय काय? होय, जडच आहे. पण विरोधक सुद्धा तगडे आहेत की हो. असून देत की, मग टिकणार का त्यांच्यासमोर? टिकणार की. लोक आता निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? काम ज्यानं केलं त्याचाच विचार करणार. हो, काम ज्याने केले त्याचा विचार करणार. होय, नुसतं कामच बघणार काय लोक? मग कामच बघणार. मग काम कुणी केले? म्हणजे यड्रावकरनी केले. होय. पण आता उमेदवार खाली जिल्हा परिषद पंचायतीला वेगळे उमेदवार आहेत. मग लोक नेत्याला बघणार का उमेदवारला बघून मतदान करणार? उमेदवाराला बघूनच करणार, पण नेत्याकडे बघून पण करणार. जो नेत्याला बघून करणार. मग महाविकास आघाडीचे पण इथं तुल्यबळ उमेदवार आहेत, भाजपचे आहेत, त्याच्यासमोर टिकणार काय मग तुम्ही? टिकणार, टिकणार काय? टिकणार, टिकणार, 100% टिकणार. बरं, काय म्हणताय? आणि चहा पाणी आवरलं नाही? चहा पाणी झालं की आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे शिरोडोरमध्ये? सध्या आता शिरडोनमध्ये शिट्टीचं वातावरण जास्त आहे. का बरं? कारण विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर शिट्टी म्हणजे आमदार साहेबांनी बराच इथं विकास केलेला आहे. विकास केलेला आहे. काय काय विकास केला आहे? रस्ते विकास झाले, गावातले जे काही फंडाची कामं किरकोळ असतात ते गावासाठी फंड त्यांनी दिलेला आहे. परत आता बऱ्याच ठिकाणी त्यांचे कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेज आहे आणि विकासाच्या दृष्टीनं त्यांची जी वाटचाल आहे ती पुढचं दृष्टिकोन ठेवून चालू आहे. हे कामं प्रत्यक्षातले कागदावरचे आहेत? प्रत्यक्षात काम आहेत. बरं. कागदावरची कामं असती तर आम्ही बोललोच नसतो. आता तुम्ही शिट्टीचा जोर आहे म्हणालाय, खरं समोर बघायला गेलं तर आता महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, त्यांचे सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत. हा, काय आव्हान नाही का त्यांचं मग तुम्हाला? त्यांचं आव्हान जरी असलं तरी लोकांच्या मधनं जे मत येत आहे ते आमच्यापेक्षा त्यांना आव्हान आहे. त्यांना आव्हान आहे? होय. कुणाचं? आमचं शिट्टीचं. काय सांगाला? होय, एवढं जोरात आहे? जोरात आहे. आम्ही टिकणार काय मग? टिकणार, 101% टिकणार. काय बघून लोक मतदान करणार? लोक बघून आता विकासाच्या मुद्द्यावरच बघणार लोक. आणि विकास आता मी म्हणतो की यड्रावकरांनी केलाय, ते आता आमदार आहेत, त्यांची टर्म वेगळी. आता ही खाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. लोक मग नेत्याच्या कामाकडे बघणार का उमेदवार? असं नाही, जे फंड आणायचा असतो ते मंत्री असू देत, आमदार असू देत, यांच्या मार्गदर्शनाखालीच खाली फंड येत असतो. आणि तो फंड जो आहे ते हे जे सदस्य आहेत हे खर्च करू शकतात. त्यामुळं एक साखळी किंवा चेन आहे ते बघूनच लोक आता मतदान करणार आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणून असं मग सांगा? नाही, असं काही नाही. कार्यकर्ते आहे म्हणून असं काही नाही. मी स्वतः लोकांनी फिरलो, गोरगरिबांच्यात फिरतो, त्यांच्यातनं बरेच प्रश्न आमच्या समोर जे आहेत ते आम्ही त्यांना फाईट करू शकतो. आता काय होणार मतदारसंघात? मतदारसंघामध्ये शिट्टीचा जोर भरपूर आहे. आम्ही बाकीच्या म्हणजे आम्ही यड्रावकर साहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही, पण आम्ही स्वतः आमचं त्याने काम केल्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो, 70 वर्षे भारताला स्वातंत्र्य मिळून
70 वर्ष आम्ही डोक्यावरनं पावसाळ्यामध्ये वैरण्याचा भार आणून जनावरांना घातला. पण ज्यावेळी ते प्रथमतः आमदार झाले त्यावेळी त्यांनी आमच्या रस्त्याला पाणंद रस्त्याला 10 लाख रुपयाचा फंड लावून ज्यावेळी रस्ता केला त्यावेळी आता आमची जनावर पोटभरून खायला लागल्यात. मळीत जनावर वैरण आमचं कुजायचं पण गावात जनावर वैरण नसायचं फक्त रस्त्याच्या अभावी. मग त्यांचे उपकार आम्हाला सोडून चालणार नाहीत. एवढंच कर्तव्यगार आमदारांनी आता जो उमेदवार दिलाय तो देखील त्यांच्या लेवलचाच असणार. ह्याच्यासाठी आम्ही नाहीतर शिट्टीच्या पाठीमागवतो आणि शिट्टी निवडून येणारच. लोक आता आमदारांच्या कामाकडे बघायचं लोकांनी का उमेदवाराच्या कामाकडे बघायचं? कर्तव्यगार घराच्या माणसाच्या घरी कर्तव्यगार माणूसच असतोय. त्यामुळे आमदार साहेबांनी ज्या व्यक्तीला निवडले तो माणूस देखील कर्तव्यगार निघणार म्हणजे निघणार. कुठेतरी आता शिरोडोन मतदारसंघामध्ये आता राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आधी काँग्रेसमध्ये होते आणि आता यड्रावकर गटात आले आणि लगेच त्यांना उमेदवारी मिळाली. मग यड्रावकर गटाचे इच्छुक उमेदवार नाराज नाहीत काय? ज्यांना ज्यांचे विचार पडतात ते त्या लोकांशी संलग्न होतात. त्याच्यामुळे त्या पक्षातून ह्या पक्षात आले आणि ह्या पक्षातून त्या पक्षात उमेदवारी मिळाली. ह्या विषयाशी काय विषय तेवढा फार मोठा नाही विषय. विरोधकांचं आव्हान नसणार आहे तुम्हाला? आव्हान असेल तरी देखील शिट्टीचं वजनच आहे. विरोध सुद्धा म्हणजे आता त्यांचे सुद्धा उमेदवार अगदी असं काम केलेलं आहे, जनमानसात संपर्क असणार आहेत. मग त्यांच्या आव्हानासमोर तुम्ही टिकणार पण कसं आहे आज तागायत ज्यांनी विकास केलाय त्या विकासाकडे जनता बघणार आहे. बाकी कोणाकडे बघायला जनताला म्हणजे टायमिंगच नाही सध्या आता. त्यामुळे शिट्टीचं वजन जास्त आहे आणि शिट्टी निवडून येणारच. काय सांगायला? बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आधी प्रशासक होतं आणि आता निवडणुका लागल्या आहेत. काय प्रशासक बरं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतं? निवडणूकच बरं वाटतंय. का बरं? ते आपल्याला लोकशाहीमध्ये निवडणूक आपले जे जनता जी निवडून देईल तिथंच हे होणार आहे. नाही प्रशासक काय अधिकाऱ्यांच्यावर हे होणार आहे. आणि आता उमेदवार आमचं आता दत्तात्रय कदम यांची नाथ सून राहिल्यात आणि 40 वर्षातनं पहिल्यांदा आमचे राजेंद्र पाटील आमदार शिरोळ तालुक्याचे राजेंद्र यड्रावकर साहेबांनी त्यांना उभा केल्यात आणि ते शिट्टीचं म्हणजे पारडं जड आहे. पारडं जड आहे? होय. कशामुळे दिसते पारडं जड? आता आम्ही प्रचारच करतोय नाही प्रत्येक ठिकाणी जातोय त्याने सगळे सांगतातच. आधी कदम आहेत म्हटल्यावर विशेष आपला कितीतर संस्था त्यांनी उभा केल्यात. साखर कारखाना, बँका, हायस्कूल, शाळा ने प्रत्येक ज्यावेळी कदम पहिल्यांदा आमदार झालं खासदार झाले दत्तात्रय कदम दुसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालं असताना त्याने मला काय नको बाळासाहेब मानेसनी त्या म्हटले त्याने एवढं मोठं त्याने हे गेलं. खरं म्हणजे ही निवडणूक ती तालुका पंचायतची बिनविरोध करायला पाहिजे आपल्या शिरोळ तालुक्याच्या नेत्यांनी. परंतु ही निवडणूक लादली गेलेली आहे. ते आता पंचायत समितीला आहेत. पंचायत समितीला जिल्हा परिषद काय होणार? जिल्हा परिषद आता आम्ही निवडणूक लागली आता आमची सीट येणार सगळ्या येणार? तालुक्यात आपल्या. आता कार्यकर्ते म्हणून असं म्हणाला हो, पण सामान्य जनता काय म्हणते? नाही आता आम्ही फिरून बघायला लागले नाही. शिट्टी जोरकातच आहे आमचे. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय खरं? आता विरोध असणारच की प्रत्येक ठिकाणी असणारच. कुठं बी गेला विरोधक असणारच की. त्याचं कसं पण तगडे आहेत, त्यांची पण कामं असणार तगडे असणार असणार की ते आहेत त्यांच्या आव्हानासमोर. आता. नाही विरोधक असणारच हो. आणि जर आमचं जोरकात आमचं काम आता आमचे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब किती तर 1000 कोटीची कामं केली 2000 कोटीची ते लोकांना दिसते नाही. आता बळीराजा सन्मान योजनेत पानंद रस्तेच धरल्यात किती तर आमच्या गावात किती तर धरल्यात. आता तालुक्यात धरल्यात आपल्या महाराष्ट्रात किती तर शिंदे साहेबांनी धरल्यात सगळी धरल्यात. ते बी हे आहे नाही. लोक आता नेत्याकडे बघून मतदान करणार का उमेदवाराला बघून मतदान करणार? नेत्याकडे बी बघणार आणि उमेदवाराकडे बघणार. नेत्याकडे आणि उमेदवार होय नेत्याकडे बघणार आणि उमेदवाराकडे बघणार. आणि आपले आमदार साहेब चांगले हे आहेत. आपलं पाहिजे तर आता मीच किती वेळ तर फंड आणलो इथं. आता इथं त्यात आचारसंहिता मी काय सांगत नाही किती फंड आणलोय. परंतु ते आपल्या एकदम आमदार साहेब एकदम हे आहेत. मामा टोपी घातला की काय ऊन लागाले? आता उन्हाळ्याचा दिवस आपल्या थंडी चालू झाल्या त्यामुळे आता प्रचाराचा रोंधमळी जोरात चालू असल्यामुळे शिट्टीची गावभर घातला जोरदार शिट्टीचं वातावरण आहे आता गावामध्ये. त्यामुळं कुठल्याही परिस्थिती यड्रावकर साहेब आणि आमचे खासदार साहेब यांच्या नेतृत्वामुळं आमच्या गावात किंवा आमच्या 7 गावामध्ये आमच्या शिट्टीचं एक जोरदार वारं निर्माण झालेलं आहे. आणि याचं सर्वात श्रेष्ठ जर कोणाला श्रेय जात असेल तर यड्रावकर साहेबांनी दिलं जायला पाहिजे. कारण त्यांनी केलेलं काम आणि शिंदे साहेबांची साथ याच्यामुळं आमच्या गावामध्ये किंवा 7 गावामध्ये आमच्या शिट्टीचं कुठल्याही प्रकारे कमी आम्ही पडणार नाही. तुम्ही आता यड्रावकर साहेबांनी एवढी कामं केल्यात म्हटलंय. हे नाही म्हणले पण लोक म्हणले इथं काही कामं झालेली नाहीत. म्हणजे रस्ते बघा म्हणतात काय कुठे विकास नाही असं म्हणणारे काय असतात. थोडी नावं ठेवणार असल्याशिवाय विकास होत नाही. नावं हे ठेवलीच पाहिजे त्याशिवाय आम्ही विकास कसं करणार? नावाशिवाय विकास होणार नाही.
आमच्या काळात बरंच आमचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत रंजना कोळी वहिनी. आता आमच्या कदमानांचं जेवढं इचलकरंजीमध्ये मोठमोठं काम आहेत का दत्त कारखाना आहे, असे मोठमोठं कारखाना काढलेले आहेत. त्याच्या विकास कामाची गंगा आपल्या शिरोळ तालुक्यात पूर्णपणे नांदलेली आहे. त्यामुळं आता त्यांच्या कुठल्याही परिस्थितीत मनीषाताई आणि आमच्या रंजनाताई यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आमची शिट्टी ही जोरातच वाजणार आहे. विकास प्रत्यक्षातला आहे का नुसता नारळ फोडलेला आहे? विकास हा जोरात झालेला आहे. आमच्या रंजनाताई ज्यावेळी माजी जिल्हा परिषद होते त्यावेळी सुद्धा त्यांनी विकास केलाय. आम्ही पंचायत समितीच्या सभापती होतो त्या मार्गातून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही विकास केल्यानंतरच त्यांच्या दारात आता मत मागायला चालू आहे. लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टी बघतील? उमेदवाराचं काम बघणार का नेत्याचं काम बघणार? आमची दोन्ही बघणार, आमच्याकडे बघणार. आम्ही जे काम केलंय, आम्ही आणले जे काम ते आमच्याकडे बघून करणार. आमच्या उमेदवाराकडे थोडं बघणार, नेत्याकडे बघणार. कुठल्याही परिस्थितीत आमच्या तिघांच्या ह्याच्यानं आम्हाला हे मतदार मिळणारच. काय निवडणुका लागल्या? निवडणुकी लागली कुणाचा जोर आता इकडे? इथे जटावकर साहेब येटावर साहेबांचा का हो? येटावर साहेबांचा काय दिसतोय बरं जोर? 2 शिट्टे आहेत. 2 शिट्टे आहेत. त्यांचा काय जोर दिसतोय? कशामुळे जोर दिसतोय? ते रस्ते बिस्ते केलेले आहेत. काय चांगलं ते कामं सगळे केलेले आहेत ना. केल्यात? होय, तर काय दिसत नाही काम? हे सगळे कामं त्यांचे केले. बर जागी जागी रस्ते केल्यात, बर गोरगरिबांनी दान केल्यात. बर काय चांगलं आहे त्यांचं. त्यांचा काय लोकांच्यावर संपर्क आहे काय? आहे भरपूर आहे. बर मग आता लोक निवडणुकीमध्ये मतदान करताना कुठल्या गोष्टी बघणार? ते जटावकर साहेबांनी बघणार ती. पण उमेदवाराला बघा नको खाली उमेदवार उमेदवार आहे की 2 शिट्टीसनी बघणार की. बर होय. उमेदवारांचा काय संपर्क आहे का लोकांचा? आहे भरपूर आहे. बर होय. येड्रावकरांना विरोधकांचं काय आव्हान नाही? नाही नाही विरोधकांच्या पुढे टिकणार काय? हा टिकणार. विरोधक पण चांगले आहेत की विरोधकांची कामं पण चांगले आहेत. कामं भरपूर केली त्याच्यामुळे टिकणार. विरोधकांनी पण चांगली कामं केली की विरोधकांनी. नाही ते त्यांनी अजून हेच केले नाही ना बर म्हणताना. मग काय काय नाही काय नाही बा, जोर आहे की नाही? जोर आहे की काय जोर? शिट्टीचा जोर आहे. चिठ्ठीचा? होय, का बरं? कर्तव्यदक्ष आमदार खासदार आमच्या पाठीशी आहेत. हा. आणि काय पाहिजे? शिट्टी वाजणार काय? 100%. काय केलं असं शिट्टीनं? अहो शिट्टी काय केली नाही हो, शिट्टीच्या बाजूनं माणसं आहेत मोठी. शिट्टीच्या बाजून आहे होय, आमदार कर्तव्यदक्ष आमदार खासदारांनी आम्हाला एवढं काम केलं का नाही न सांगण्यासारखं आहे. काय काय कामं केलं गावात? होय, आमच्या गावात आमदारांनी खासदाराचा नादच करायचा नाही. बर नाद करायचा नाही, नाद. आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टी बघणार? काम केलेलं बघणार. काम केलं बघणार? हे कुठला रस्ता झालाय खासदारामुळे नेत्याचं बघणार काम का उमेदवाराचं काम बघणार? हे उमेदवाराचं लगेच काय हो, निवडून आल्यावर बघणार. उमेदवाराचं काम आहे की नाही मग आता? आता करायला पाहिजे की त्यांनी. बर नमस्कार. नमस्कार. काय निवडणुका लागल्यात आता? यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, शिरडोन गाव आहे. बरोबर. शिरडोन गावातले 2 उमेदवार आहेत. बरोबर आहे. काय वातावरण आहे त्या मतदारसंघात? वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं वातावरण. बर कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? निवडून आमची दोन्ही चांगले आहेत. दोन्ही चांगले आहेत. कदमनाची नाचून बी चांगलीच आहे. बर माझ्या वहिनी रणनी कोळी बी चांगल्याच आहेत. बर माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत. हा ही कामं करणे माणसं आहे सगळी. बर जोर कोणाचा आहे? जोर आमचाच आहे. तुमचं आहे? कशामुळं? आम्ही फिरतोय 4 दिवस फिरालोय. मी गोरगरीब आम्ही कष्टकरी वर्ग आहे. आम्ही फिरतोय आम्ही बर त्यांच्या पाठीशी. बर शिरडोन मध्ये कुणाचा जोर आहे? शिट्टी कुणाचा? शिट्टी का हो? होय, त्यांनी कामच केले तसं. काय काम केलं? यड्रावकरांनी केल्यात. काय काय केलं? मग रस्ते केल्यात, हा. गटारी झाल्यात गावात. हा पाहिजे ते सगळे पानंद रस्ता बिस्ता सगळं झालं. कुठं कागदावर केलं का प्रत्यक्षात? प्रत्यक्षात केलं. बर मग तो शिट्टीचा जोर आहे म्हणला तर तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत समोर- असते. समोरचे 2 उमेदवार विरोधातले पण तुल्यबळ आहेत. बरोबर त्याचं आहे. आव्हान नाही काय तुम्हाला मग? नाही नाही, आमचं हे गट आहे मोठंच आहे सगळ्यात. बर काय अडचणच येत नाही. लोक आता मग निवडणुकीत यड्रावकरांची कामं बघणार का राहिलेल्या उमेदवारांची कामं बघणार? यड्रावकरांची कामं बी उमेदवारांची बी कामच होणारच आहेत. उमेदवारांची कामं काय आहेत का? आता काय उमेदवारांची कामं आहेत बघा. जिल्हा परिषद सदस्य असताना थोडं काम केलं. बर रस्ते गटारी बर मग आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टी बघणार? त्यांनी हे काम केलेलं बघून त्यांनी इकडे मारणार आहे शिट्टीलाच. मारणार? 100% कार्यकर्ते म्हणून म्हणाला काय? नाही नाही नाही. त्याचं काय नाही. बर काय आता निवडणूक आहेत, भडंग खायची वेळ आल्या. चालू झालंय नाही अजून? भडंग चालू झालंय, सगळं चालू आहे. चालू झालंय. बर कुणाच जोर आहे आता इकडे? तिथे यड्रावकर गट यड्रावकर गटाचा का हो? त्यांचं कामच मोठी आहे. तो काय कामं मोठे आहेत? काय केलं? रस्ते गटारी हे दवाखाना आरोग्य सगळं व्यवस्थित सगळे अगदी आनंद रस्ते. प्रत्येकाला लाडकी बहीणमुळे त्यांच्यामुळे ते उपमुख्यमंत्री शिंदेनी त्यांच्या गटाचेच आहेत. त्यांनी जाहीर केल्यापासून लाडकी बहिणीला पैसे त्यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे ते काय अडचण नाही. आमच्या दोन्ही सीटा ह्या 3 सीटा ह्या यड्राव मतदारसंघात निवडून येणार. मग विरोधकांचं काय आव्हान आहे की नाही तुम्हाला मग? हा विरोधकांचं आव्हान एवढं काय जास्त त्यांच्याकडे कामं काय आहेत. बर
कामं काय नाही त्यांचे. त्यांचा पण संपर्क चांगला लोकांच्या बरोबर, त्यांची पण कामं आहेत ग्रामपंचायत माध्यमातून केले वगैरे. एवढं काय नाही. एवढं यड्रावकरचं काम लय मोठं आहे हो. हे काम एवढं कोण काम केलं नाही. आणि आमच्यात यड्रावकर गट आणि वाढला आहे. बर पूर्वीपेक्षा आम्ही संघटनेत होतो. संघटनेत आम्ही गेल्या इलेक्शन पासून यड्रावकरच झालो. बर सुभाष बैलगटे, आम्ही कोई कंपनी सगळे यड्रावकरच आहे. का बरं असं काय बघितलं त्यांच्याकडे? कामच की कामामुळे त्यांच्याकडे गेले. आता कामं त्यांनी केलंय, ते आमदार आहेत, होय. निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत. मग आता लोक आता जिल्हा परिषद पंचायत समितीत राहिल्या उमेदवाराची कामं बघणार का यड्रावकरांच्या बघणार? उमेदवारांचं पण गेल्या वेळी जिल्हा परिषद रंजना कोळी होती त्यावेळी पण त्यांचं काम भरपूर झालंय. त्यांचे मिस्टर सूर्यकांत कोळी सरपंच होते त्यावेळी पण कामं झाल्यात. मी त्यावेळी उपसरपंच होतो. कामं झाल्यात. त्यामुळे आमचं यड्रावकर गट यड्राव मतदारसंघात जास्त मतदान निवडून येणार. आता तुम्ही आता उपसरपंच होता म्हणायला लागलाय, त्यांच्याबद्दल उमेदवारांच्या बद्दल सांगितला. उमेदवार मागे काँग्रेसमध्ये होते आणि आता यड्राव गटात त्यांनी प्रवेश केला आणि लगेच त्यांना उमेदवार मिळाले. यड्रावकर गटाचे कुठेतरी लोक नाराज असं वाटतंय का, जे इच्छुक होते ते? नाही यड्रावकर गटाचे कोण नाराज नाहीतच. एक दलानं सगळे काम करले. सगळे राहणार का मागे? राहणार.